आता पुढची नावं घेताना थोडं मनात येईल बाई, आमचं बी पक्षाचं त्या सोयाबीनच्या व्हरायटी सारखं झालंय. नुसतं शिवसेना म्हणून जमत नाही, परत उद्धव घाट म्हणावं लागतंय. आणि अफसरबाई राष्ट्रवादीचं बी तसंच झालंय. आता वाचलंय फक्त काँग्रेस बाया. पक्षाचं बघितली मला सोयाबीनच्या व्हरायटीचीच आठवण येते. असो, अफसर बाईंनी जिमचं उद्घाटन केलं, पण व्यायाम करते का नाही मला माहित नाही. आणि मोगळा माणूस भैया, मी म्हणलं माझा एकही फोन मी मिस होऊ देत नाही, आणि त्यांनी मोकळेपणानं सांगितलं मी एकही फोन उचलत नाही. फोन न उचलता लोकमतात राहणं सोपं नसते भैया, ते राहते. साहेब फोन उचलायची सवय सुद्धा साहेबांकडूनच. साहेब महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री असलेला माणूस, साहेब आता नगरसेवक झालं तर अडचण होती, पण मुख्यमंत्री पदावर असलेले विलासरावजी देशमुख साहेब कुणाची गाडी अडवलं म्हणून जर लातूर मधून फोन आला तर साहेब उचलायचे आणि त्याला रिप्लाय करायचे. मला वाटतं ह्याच्यापेक्षा काय असलं पाहिजे. आम्ही शिकलो साहेब त्यांच्याकडनं बघून, ही प्रेरणा साहेबांकडे बघून मिळाली. आणि निश्चित त्यांचं स्मरण वारंवार तुम्हाला आम्हाला नेहमी कायमस्वरूपी होत राहतं. ह्या कालावधीमध्ये सुद्धा महाराष्ट्रातलं राजकारण तर आपण बघतोय मागच्या 5 वर्षापासून सत्तेतले विरोधात, म्हणजे एकाच टर्म मध्ये सगळ्याच पक्षाच्या लोकांनी सत्तेतही जाऊन बघितलं, विरोधातही जाऊन बघितलं, पुन्हा दोन्ही फुटून मिसळून विरोधात गेले. म्हणजे मी तर म्हणतो साहेब, गावचा सरपंच सुद्धा फुटत असताना विचार करतोय की अरे ह्या पॅनल मधून निवडून आलतो त्या पॅनल मध्ये जाऊ कसा. पण आमदार काय, खासदार काय, मंत्री काय, अशा काय कोलांटवड्या होत्या. खरंच भाजपवाल्यांनी मानलं पाहिजे काय नेमकं औषध तुमच्यापाशी आहे की असलं स्थित्यंतरण स्थलांतर तुम्ही करू शकता. आणि खरं साहेब मी राजकारण म्हणून राजकारणात आलो नाही, किंवा काहीतरी नेता व्हायचंय, आमदार व्हायचंय, खासदार व्हायचंय म्हणून नाही, अजिबात नाही. ज्या पद्धतीनं राजकीय विरोधक आपल्याला नको म्हणून माझ्या वडिलांना संपवण्यात आलं, मला त्या व्यक्तीला दाखवून द्यायचं होतं की तू एक पवनराजे जरी संपवले असतील तर त्याच ताकदीचा दुसरा पवनराजे तुझ्या पुढे खंबीरपणे उभा करीन. ह्या भावनेतनं मी साहेब राजकारणात आलो. ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आता ही तुम्ही बँक काढली खानापुरे साहेब, पण ही लय अवघड काम आहे. लोकांचे पैसे आपण घ्यायचे ना आपण राखण बसायचे त्याला. माझं म्हणणं लक्षात आलंय का? ती बिचारा जाऊन आपल्याकडे एफडी करतंय, त्याचं टेन्शन आपल्याला देऊन जाऊन बसते. आपल्याला ताण ती कुठं गुंतवायची, आपल्याला ताण कुणाला कर्ज द्यायचं. आणि तुम्ही आता राजकारणात आहे म्हणलं तर कठीणच काम आहे. कर्ज मागायला आलं नाही दिलं, बघतोच म्हणते पुढच्या निवडणुकीला. पण बरं राजकारणात आहे म्हणून मोठा मन करून दिलं आणि नाही फेडलं म्हणून वसुला गेलं तरी पुन्हा बघतो म्हणते अजून डबल. ही सोपं म्हणजे आमच्याकडे तर तशी पद्धत आहे साहेब. आता तिकडं लातूरकडं फार वेगळी सवय साहेबांनी लावली. सहकारातनं फार मोठ्या प्रमाणात समृद्धी आणली. लोकांना व्यवहार वेळच्या वेळेला करायचे. कारखान्याला ऊस सुद्धा त्या पद्धतीनं घातला पाहिजे. ही सवय सगळी मला वाटतंय मांजरा परिवाराच्या माध्यमातून साहेबांमुळे, आणि साहेबांचा तोच वारसा आपण सुद्धा तितक्याच ताकदीनं पुढे नेत आहे. अमरजी तुम्ही म्हणसाल नाही तर याला बोलून गोळ केला काय की म्हणसाल पुन्हा बाकी. कारण माझ्या भावाने बी एक मी त्या सारखं म्हणतो आता इकडे डोकेदुखीच आहे राव म्हणलं. आता येईल अनुभव तुम्हाला भविष्यात. पण तरी सुद्धा एका वेगळ्या उद्देशानं की औसा येथील लहान व्यापाऱ्याची प्रगती व्हावी, त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी हातभार लागावा, या चांगल्या उद्देशानं आपण या
मल्टीस्टेटची स्थापना केलेली आहे. निश्चित आपल्या माध्यमातून अनेक संसार त्या ठिकाणी फुलवले जातील, अनेक व्यवसायाला आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी मदत होईल. आणि तुम्हाला मी विनंती करतो बाबांनो, घेतलेलं कर्ज वेळेवर फेडा, म्हणजे त्यांची संस्था बरी चलल. नाहीतर खासदाराच्या बाबतीत असं असतंय साहेब की खासदाराची निवडणूक झाली 6 महिने गेले नाहीत तवरच तर खासदाराची बातमी आलेली असती, खासदार दाखवा 500 मिळवा. माझ्या बाबतीत नाही ना तशी परिस्थिती. 11 तालुके आहेत साहेब, पण 11वी तालुक्याला मी कधी असा कमतरता जाणवू दिली नाही, किंवा औसा आली निलंग्याला असं कधी जाणवू दिलं नाही की खासदार धाराशिवचा आहे, ही लातूरचा आहे. तिकडं सोलापूर जिल्ह्यातला पण एक बार्शी आहे, त्यालाही कधी संपर्काची कमतरता जाणवू दिली नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, फोनवर तर साहेब सगळ्यांसाठी 24 तास अखंडपणे उपलब्ध आहेत. आणि आपण जर अखंडपणे 5 वर्ष अविरतपणे प्रामाणिकपणे काम केलं असेल तर साहेब ही जनताच आपली प्रचारक असते. आणि माझं वैशिष्ट्य असं आहे साहेब, अमित भैया, 63,000 नंबर फक्त माझ्या एकट्याच्या मोबाईलमध्ये साहेब, 63,000 मतदारसंघातलेच आहेत. आणि काय होतं आता, वडगाव म्हणलं तर कळंबमध्ये बी वडगाव आहे, धाराशिव मध्ये बी वडगाव आहे, बऱ्याच तालुक्यात वडगाव आहे. तर पहिल्यांदा मी नाव सेव्ह करतानाच तालुक्याचं नाव, गावाचं नाव आणि माणसाचं नाव आणि त्यानं काय काम सांगितलंय. एखाद्यानं गाय आजारी आहे म्हणून सांगितलं असेल तर त्याच्या पुढे लिहून टाकतो ही जी गाय आजारी होती म्हणून, मोबाईल सेव्ह करतानाच. एकानं जॅक मागितला होता, त्याचा नंबर सेव्ह करून ठेवलाय मी, ह्यानं जॅक मागितला होता, ह्याचा डीपी जळाला होता, ह्याला लाईनमन परमिट देण्यात गेलता, ह्याचा वारसाचा फेर तलाठी ओढीत नव्हता, ह्याला बँक मॅनेजर कर्ज देण्यात गेलता. साहेब खासदाराला लय प्रश्न पडतोय, काय केलं म्हणून सांगायचं म्हणल्यावर काय सांगायचं, तरी असं लक्षात ठेवून ठेवलेलं आहे साहेब. माझ्या फोनची सगळं जर नंबर एका ह्याच्यावर काढले की गावाचं नाव तालुक्याचं नाव आलं की त्या गावात जाऊन भाषण करताना ते 4 माणसाची जरी नावं घेतली तर मला वाटतं खासदारानं काय एक केलं हे गावाला आपोआप कळतंय. आणि साहेब हीच खरी लोक मतदार जर आपले त्या ठिकाणी प्रचारक झाले तर मला वाटत नाही साहेब कुठल्या बाकीच्या गोष्टीची आपल्याला गरज पडते. शेवटी त्या सामान्य माणसासाठी आपण आहेत असं समजून मी त्या ठिकाणी काम करतोय. निश्चित आपला फार मोठा आशीर्वाद, फार मोठी ताकद आमच्या पाठीशी असणार आहे. त्यामुळे मागच्या वेळेस जे मताधिक्य होतं त्याच्यापेक्षा एक तरी मत आगाऊ पडावं ही अपेक्षा आहे, जेणेकरून की बाबा आपण आपल्या कामावर आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादावर आपण पुढे गेलो असं त्या ठिकाणी म्हणता येईल.